नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी पण अतिशय चविष्ट अशी रेसिपी. सणासुदीचा काळ असो किंवा हा काहीतरी गोड खायला वाटलं की ही रेसिपी एकदम परफेक्ट पर्याय आहे. तर मग उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग सगळ्यात अगोदर इथे मी बारीक असं रवा घेतलेला आहे. जे 0 नंबरचा रवा असतो ना ते घ्यायचं एकदम बारीक. जे लाडूसाठी घेतलं जातं ना ते रवा घ्यायचं एकदम बारीक असं. इथं बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहे. साधी सोपी सरळ असं रेसिपी आहे. तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवत असेल तर तुमचं रेसिपी एकदम परफेक्ट असं बनणार आहे. चला मग इथं मी 2 वाटी असं बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी असं साखर घेतलेलं आहे. एकदम सरळ रेसिपी आहे, साधी सोपी रेसिपी आहे, काहीही अवघड नाही आहे. तुम्हाला पहिली वेळेस जर बनवत असेल तरीही सुद्धा तुम्हाला जमेल अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटते आजची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप. प्रत्येक गोष्टीचा अर्धा अर्धा घ्यायचं. रव्याचं अर्ध साखर, साखरेचं अर्ध तूप. एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे. काही ह्याला हे नाहीये, तुम्हाला एकदम जमेल अशी रेसिपी आहे. आणि इथं जेव्हा लाडू बनवतात तेव्हाच साखर, पिठी साखर करून घ्यायची. ह्याची मिक्सरमधनं काढून घ्यायचं. एकदम बारीक असं पिठी साखर करून घ्यायचं. ह्याचं फ्रेश पिठी साखर वापरायचं आहे. तुम्ही जर अगोदर बनवून ठेवलेला असेल तर पिठी साखर ते वापरायचं नाही आहे. इथं फ्रेश साखर वाटून तेच घ्यायचं आहे आणि साखराचंच माप घेऊनच मग पिठी साखर करायची आहे. इथं मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. गॅस चालू करून 2 चमचे तूप घातलेलं आहे यामध्ये आणि जे रवा घेतलं होतं ना ते घातलं. एकदम बारीक गॅसवरती सतत ह्याला फिरवत राहायचं आहे आणि भाजून घ्यायचं. ह्याला छानसं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायचं नाही आहे ह्याला आणि कुठेही तळाला बुडायला लागायचं नाही आहे. त्या प्रमाणात ह्याला सावकाश पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर आहे ना मस्त रवा असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे. एकदम गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा अजिबात करायचं नाही आहे, मीडियम सुद्धा करायचं नाही आहे. एकदम बारीक गॅसवरती साधारण 20 ते 25 मिनिटं भाजायला लागेल. थोडासा वेळ लागेल परंतु एकदम छानसं भाजलं जातं. रवा भाजलं छान तरच लाडू एकदम खमंग छानसं लागतात. इथं मी आणखीन थोडंसं तूप घालणार आहे. शक्यतो सगळं पहिली वेळेस 2 चमचे घातलेले आहे, बाकीच्या वेळेस सर्व घालून 2 चमचे असं शिल्लक ठेवणार आहे. हे परत वापरणार आहे. आता तूप घातल्यानंतर सुद्धा इथं मी 15 मिनिटं भाजून घेणार आहे. अगोदर तूप घालून 10 मिनिटं भाजून घेतले, त्याच्यानंतर आणखी एक 15 मिनिटं भाजून साधारण एक 25 मिनिटं बारीक गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजल्यानंतर आहे ना एकदम छानसं खमंगसर वास येतो. एकदम छानसं तुपाचं रवा भाजलेला एकदम खमंगसं वास आलं की त्या एक साधारण 20 ते 25 मिनिटाच्या नंतर इथं ना पिठी साखर घालायचं. आणखीन मी गॅस चालूच ठेवलेला आहे, बारीक करून ठेवलेला आहे, बंद केलेलं नाही आहे गॅस. इथं पिठी साखर पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की हे बारीक बारीक स्टेप आणि तुम्हाला तुमचे लाडू एकदम हे बारीक बारीक स्टेप लक्षात ठेवलं, टिप्स वगैरे लक्षात ठेवलं तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट असं बनलं जातात. एकदम असं गुठळ्या होऊ द्यायचं नाही आहे. ह्याला पिठी साखर घातल्यानंतर सरळ एकदम छानपैकी फास्टपणे ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला दाबून असं दाबून ठेवायचं आणि ह्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे. आता ह्याला ह्याप्रमाणे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला सगळीकडनं एकसारखं दाबून ठेवायचं, सगळीकडनं एकजीव करून आणि गॅस बंद करायचं. साधारण एक 10 मिनिटासाठी ह्याला असंच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथं गॅस बंद केलेला आहे, कढईमध्ये दाबून ठेवलेला आहे आणि वर झाकण ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटासाठी ठेवलेलं आहे. इथं माझं 10 मिनिटं झालेलं आहे. एकदम गरम आहे कढई. हे बाजूला काढून घ्यायचं आणि ह्याला सतत थोडंसं फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता जे दाबून ठेवलेलं होतं रवा पिठी साखर ह्याला खोलायचं आणि सगळीकडनं मिक्स करून घ्यायचं. ह्या वाफेमुळं ना थोडंसं मऊ पडतं रवा आणि थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं. आता इथं मी आणखीन जे 2 चमचे तूप ठेवलं होतं ते सुद्धा घालणार आहे आणि 1 चमचा असं विलायचीची पूड घातलेली आहे
आता हे सगळं घालून आहे ना मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून घेतल्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांडीमध्ये फिरून घेणार आहे. अगदी थोडंसं घालून ह्यामध्ये ना मिक्सरमधनं थोडंसं बंद चालू करत मिक्सरनं फिरून घेणार आहे. मिक्सरनं फिरून घेते वेळेस आहे ना ह्याला फिरून घेतल्यानंतर एकदम मऊपणा येतो आणि गोळा जे जसं आपण लाडू बनवतो वळवतो ना त्या प्रमाणात एकदम मऊसर होऊन जातं. असं मिक्सर बंद चालू करून थोडंसं ह्याला फिरून घ्यायचं. फिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मऊसर झालेलं आहे. सहजपणे लाडू वळलं जातं. जर तुम्हाला आणखीन थोडंसं कोरडं वाटत असेल तर सगळं मिक्सरमधनं काढून घेतलं आणखी 2 चमचे तूप घालू शकता. इथं शक्यतो तूप घालण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जर वाटलं तर आणखी थोडं तूप घालू शकता. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. पाक करायचं काही झंझट नाही. पटकन एक साधारण अर्धा घंटा तुमचं लाडू फ्रेश लाडू तयार होतात. काही जुनाला खूप जुनाला तर पाक जमत नाही. त्यामुळं ना अशा पद्धतीने तुम्हाला जर रव्याचे लाडू खावत असं वाटलं आणि तुम्हाला अवघड असं वाटलं तर ह्या रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला एकेच वेळेस परफेक्ट असं जमलं जाईल. तुम्ही बघू शकता एकदम छानसं लाडूचं गोळा बनत आहे. याचप्रमाणे सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं. मिक्सरमधनं काढून घेतल्यानंतर इथं तुम्हाला जर आणखीन तूप घालायचं असेल तुम्ही घालू शकता. शक्यतो नसेल तर ठीक आहे. एवढ्यानं सुद्धा लाडू सहजपणे वळलं जातं. तुम्ही बघू शकता एकदम मी छोटे आकाराचे लाडू बनवते. जर तुम्ही कोणालाही जर दिलं तर कोणी गोड जास्त खातं किंवा नाही. तुम्ही जर एक जरी दिलं ना परफेक्ट असं एक खाल्लं जातं. तोडून ठेवलं नाही जात. शक्यतो लहान मुलांना तर एक दिलं ना पटकन संपवतात. अशाप्रमाणे मी छोटे आकाराचे लाडू बनवत आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं लाडू बनला गेले. साधारण एवढ्यामध्ये मला 2 कपमध्ये 15 असं छोटेसे लाडू झालेले आहेत. तुम्ही एकदम सुरेख असं छानपैकी लाडू झाले. ह्यावरती तुम्ही बदामाचे काप किंवा पिस्ताचे काप सुद्धा लावू शकता. इथे मी काहीच लावलं नाही. एकदम छानसं दिसत आहेत आणि जितकं दिसायला छान झाल्यात ना तितकं चवीला सुद्धा छान झाल्यात. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल अशी रेसिपी आहे. आणि मऊ सोबत जर तुम्ही तोडलं गेलं असेल ना एकदम सहजपणे तुटलं जातं आणि तोंडावर ठेवलं ना एकदम तोंडामध्ये ठेवलं जिभेवरतीने एकदम सहजपणे खाऊ शकेल असे मऊ सोबत लाडू झालेले आहेत. ज्यांना कुणाला जर रव्याचे लाडू आवडत